आगामी मनपाच्या निवडणुका तोंडावर असताना बहुजन विकास आघाडीने नाशिकमध्ये प्रवेश केला असून आज जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन वसई विरारच्या महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झालं। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही तोंडावर येऊन ठेपल्या आणि या निवडणुकांमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची देखील आता नाशिकमध्ये आपल्याला मुहूर्तमोड या ठिकाणी आज बघायला मिळाली आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत विरारच्या महापौर ठाकूर मॅडम आपल्या सोबत आहेत प्रवीणाताई ठाकूर मॅडम। पक्षाची मुहूर्तमेढ आज नाशिकमध्ये रोवली गेली, काय सांगाल? आज आम्ही मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन नाशिकमध्ये केलेलं आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचे सदस्य आपल्याला नाशिक महानगरपालिकेमध्ये बघायला मिळतील। मोठ्या दिमागदार सोहळ्या त्या ठिकाणी आज जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। साधारणतः 122 नगरसेवक या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत। 31 प्रभाग आहेत। किती जागांची अपेक्षा आहे किंवा आपण किती जागा लढवणार आहात? वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये 115 पैकी आमच्या 107 जागा आलेल्या आहेत आणि तिथे ज्या पद्धतीने आम्ही कामं केली किंवा प्रचाराच्या वेळेला जे काही मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो त्याच पद्धतीचे मुद्दे आम्ही नाशिकमध्ये घेऊन जास्तीत जास्त आमचे सदस्य आणायचा प्रयत्न करू। आता नाशिकमध्ये नेहमी नाशिक जे आहे वातावरण नेहमी हवेवर चालणारे, मागच्या वेळेस मनसेला लोकांनी पसंती दिली, यावेळेस शिवसेना भाजपचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हवा आहे। काँग्रेस राष्ट्रवादीची युती आहे, आपला काही विचार आहे कोणाशी युती करण्यासंदर्भात? बहुजन विकास आघाडी पक्षाचे जे नेते आहेत लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी कधीही हवेत गोष्टी केलेल्या नाही आहेत आणि त्याचं म्हणजे पोचपावती लोकांनी आम्हाला 30 वर्षापासून दिलेली आहे। 3 वेळा ते आमदार म्हणून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे। आमचा मुलगा अक्षदेश ठाकूर हा 2दा आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि आता मी महापौर आहे। आमचे बहुजन विकास आघाडीचे त्या ठिकाणी खासदार पण राहून गेलेले आहेत। त्यामुळे कुठलेच वायदे किंवा कुठलेच आश्वासनं आम्ही हवेवर देत नाही। आम्ही जी आश्वासनं देतो ती कामे करून दाखवतो। ताई, नाशिकमध्ये गोदावरीचा मोठा प्रश्न आहे, स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे, नेमके काय विकासाचे आपले मुद्दे असणार आहे किंवा काय आपण लोकांना कुठल्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आपण निवडणुकीला सामोरं जाणार? एकदा का बहुजन विकास आघाडी पक्षाने ह्याच्यामध्ये प्रवेश केला नाशिक भागामध्ये त्यानंतर इकडचे जे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही समजून घेऊ आणि नक्कीच ते सोडवायचे प्रयत्न करू। एकंदरच आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुजन विकास आघाडीने देखील नाशिकमध्ये मुहूर्तमेढ रोवलेले आहे। एकंदरच विधानसभेचे 2 वेळा नेतृत्व करणारे लोकनेते 4 वेळा नेतृत्व करणारे हितेंद्रजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही बहुजन विकास आघाडी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। कॅमेरामन हेमंत काळमेक, उमेश आवनकर, 9 न्यूज, नाशिक।